नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी घरच्या घरी मोजक्या साहित्यामध्ये तयार होणारी चविष्ट खमंग नारळाच्या वडीची रेसिपी घेऊन आलेली आहे. नारळाचा स्वाद आणि गुळाची गोडी यामुळे ही वडी खायला अप्रतिम लागतेच. शिवाय बनवायला सोपी असली तरी वडी सेट होत नाही अशी जर तुमची तक्रार असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण वडी परफेक्ट सेट होण्यासाठी मिश्रण नेमकं किती घट्ट शिजवायचं आहे तेही सोप्या पद्धतीने सांगणार आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात. सुरुवातीला आपण ट्रेला सर्व बाजूने तूप लावून घेऊयात, म्हणजे वडी आपली सहज निघेल. जर तुमच्याकडे ट्रे नसेल तर तुम्ही ताटाला सुद्धा तूप लावून घेऊ शकता. तूप लावून झाल्यानंतर ट्रे बाजूला ठेवायचा आहे. गोड पदार्थ करणार असल्यामुळे कढईमध्ये पाणी उकळून बाजूला काढायचे, म्हणजे वडीला तिखटाचा वास येणार नाही. कढईमध्ये साधारण 2 टीस्पून साजूक तूप घालूया. इथे मी ओल्या खोबऱ्याचं चव आणि गूळ वाटीने मोजून घेतलेला आहे. मोजताना दाबून भरायचं नाही आहे, अलगट नीट व्यवस्थित बनवून घ्यायचं आहे. 2 वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे. तूपही आपलं वितळले. नारळाचा चव घालूया. गॅस आज कमी ठेवून हा चव अगदी 5 ते 6 मिनिटेच परतून घेऊयात. जास्त वेळ परतायचं नाही आहे, नाहीतर खोबऱ्यातील ओलावा कमी होऊन मिश्रण आपलं कोरडं होऊ शकतं. 5-6 मिनिटांमध्ये आपला नारळाचा चव परतून झालेला आहे. बघा, याचा रंग बदललेला नाही आहे, परतून झाला तरी पांढरा शुभ्र दिसत आहे. इथे आता मी 1 वाटी चिरलेला गूळ घेतलेला आहे. तुम्ही गूळ किसूनही घेऊ शकता. चिरलेला किंवा किसलेला गूळ पटकन विरघळायला मदत होते. आता याच्यामध्ये आपण गूळ घालूयात. गूळ घातल्यानंतर पाणी घालायचं नाही आहे. जसा जसा गूळ विरघळेल स्वतःच मिश्रण ओलसर होऊन पाणी सुटेल. वडी करण्यासाठी गूळ चांगल्या दर्जाचा वापरा. इथे मी सेंद्रिय गूळ घेतलेला असल्यामुळे मिश्रणाचा रंग डार्क चॉकलेटी झाला आहे. काळा किंवा ओलसर गूळ असला तर मिश्रण आपलं मऊ राहील. तसेच गूळ घातल्यानंतर मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे, कारण गूळ पटकन गरम होऊन खाली तळाशी लागून करपण्याची दाट शक्यता असते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, गूळ घातल्यानंतर याच्यावर झाकण ठेवून मिश्रण शिजवायचं नाही आहे. झाकण ठेवल्यामुळे जास्त ओलावा मिश्रणामध्ये तयार होईल आणि मिश्रण घट्ट लवकर येणार नाही. आता आली महत्त्वाची गोष्ट, मिश्रण तयार झालं आहे ते कसं ओळखायचं. एका डिशमध्ये मिश्रण थोडंसं घ्यायचं आहे आणि पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत कढईमधले मिश्रण मंद आचेवर सतत परतत राहायचं आहे. 4-5 मिनिटांनंतर मिश्रण आपलं थंड झालं तरी कोरडं दिसत आहे. याचा गोळा तयार होत नाही आहे, म्हणजे आपल्याला आणखीन थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे. हे मिश्रण परत शिजण्यासाठी कढईमध्ये टाकायचं आहे आणि आणखीन 5 ते 7 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. 5-7 मिनिटे झाल्यानंतर मिश्रण आपण परत ताटामध्ये घेऊयात आणि पूर्ण थंड करून घेऊयात. मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर हे बघा, एकसारखं होऊन याचा गोळा तयार होतं आहे. वडी थापण्यासाठी मिश्रण आपलं योग्य तयार झालं आहे. आता जास्त वेळ शिजवत बसायचं नाही आहे. जास्त वेळ शिजवलं तर वडी आपली कडक होईल आणि कमी वेळ शिजवलं तर वडी नीट सेट होणार नाही. आणखीन वडी सेट होण्यासाठी टीप तुम्हाला मी सांगते, ती म्हणजे मिश्रण असं हलवत असताना एकत्र गोळा होऊ लागतं. कढईचा तळ स्पष्ट दिसू लागतो आणि मिश्रण लगेच पसरत नाही. आता याच्यामध्ये 2 वेलची सोलून त्याची पूड करून घेतलेली आहे, ती घालूया. इथे मी गॅस आज बंद करत आहे, म्हणजे वेलची पूडची चव टिकून राहील. आता हे मिश्रण लगेचच तूप लावलेल्या ट्रेमध्ये ओतूया. वाटीच्या खालच्या बाजूला तूप लावून हलक्या हाताने पसरून घेऊयात. बघा, वडी कशी छान दिसत आहे, अगदी कलाकंद असल्यासारखीच वाटते. याच्यावर आता काजू, बदाम, पिस्त्याचे काप पसरून घालूयात. काप पसरून झाल्यानंतर वाटीने हलक्या हाताने दाबून घेऊयात, म्हणजे ते निघणार नाहीत. आता हे आपण 10 ते 15 मिनिटे थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात. 10-15 मिनिटे झालेली आहेत. मिश्रण आपलं थंड झालं आहे. याचे आता चौकोनी आकार होतील असे कापून घेऊयात. कापून झाल्यावर वडी तुम्हाला मी दाखवते. बघा, अगदी सहज निघत आहे. मिश्रण नीट शिजवलं की आपली वडी व्यवस्थित सेट होईल. आता ही वडी मी तुम्हाला तोडून दाखवते.
आतून याचं तुम्ही टेक्स्चर पाहू शकता. खूप छान आणि मऊ झाले, अगदी तोंडात टाकताच विरघळेल. आता ही वडी खोलीच्या तापमानावर 2 ते 3 दिवस टिकेल आणि फ्रीजमध्ये जर ठेवणार असाल तर 7 ते 8 दिवस टिकेल. बघा, अगदी 3 साहित्यामध्येच वडी आपली छान तयार झाली आहे. सणासुदीचे दिवस आहेत म्हणून गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या घालत आहे. अशी नारळाची पौष्टिक वडी तुम्ही नक्की करून बघा. पहिल्याच प्रयत्नात यशस्वी व्हाल. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.